ती श्रेयस कदम, मिस्टर हेलिकॉप्टर, मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम देखील तुम्हाला उद्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश म्हात्रे आलाय, संघाचा कॅप्टन आहे, ज्यानं खरं तर कार जिंकलंय रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये. यंदा उरण तालुक्यामध्ये 3 अशा मोठ्या स्पर्धा आल्यात. एक म्हणजे उरण प्रीमियर लीग या क्रीडांगणानं पाहिली, सोनारीच्या मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीग पाहिली आणि पुन्हा एकदा राधे क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग. सर्वाधिक मोठी स्पर्धा सध्या पाहायला मिळते. क्रिकेटचा हंगाम संपला, पण हंगामाला पूर्णविराम लावण्यासाठी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता उस्मानच्या समोर, प्रथमेशला आपण पाहतोय. सध्या सर्वाधिक मागणी या खेळाडूला, सर्वाधिक जास्त खरं तर भ्रमण करणारा खेळाडू उरण तालुक्यातील म्हणून प्रथमेश म्हात्रे, त्यासोबत अमित नाईकला आपण पाहत असू, चैतन्य पाटीलला पाहतो आणि सध्या प्रथमेशचा बोलबाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस होता, रिबसचा फटका स्विच केला, चेंडूला पाठवून दिला एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. उस्मानच्या बॅटमधून आलाय रिबसचा पहिला चौकार. भारत टेनिस विश्वामध्ये गाजवलाय असा उस्मान आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, लवकर पिक करायचा होता, पण यावेळी लेग बाईस परिणामी मिळाला जाईल ही आणखी एक धाव. मागील चेंडूवर लेग बॅच परिणामी मिळाली गेली ही केली धाव. 11 धावा धापडला लागले गेल्या. शांत अशी सुरुवात जरूर पाहायला मिळाली, पण फटक्यानं जरूर चांगली सुरुवात केली होती उस्मानच्या. पहिल्याच बॉल जरूर डॉट आला होता, त्यानंतर चौकार, एक षटकार पाहायला मिळाला. 10 धावा धापडला लागले गेले. चला मेन गेटवर जे प्रेक्षक आहेत किंवा जी वाहनं आहेत ती तिथून थोडीशी दूर करा. काही व्ही-आय-पी मान्यवर इथं मंचावर येताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण विनंती करूया, सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. स्वीप करायचा होता लवकर, समाधान बॅटचा फेस ओपन केला होता, चेंडू थोडासा खाली इसरला, डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. 2 फटके जरूर आलेत, पण त्यासाठी प्रथमेशला पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला बिनबाद. 11शी दमदार सुरुवात पाहायला मिळते.
पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेले त्या 11 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगलीशी दमदार सुरुवात उस्मानने केल्या. पण पाहायला गेलं तर एक चांगली स्कोर उभा करायला गेल तेवढ्या ताकदीचा संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये 73 धावा बनवल्या. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये 5 षटकामध्ये 60-65 धावा उभा कराव्या लागणार आहेत. रिबसचा फटका नजाकत पाहायला मिळाली. अगदी टप्पा लवकर ओळखला होता. चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. उस्मानच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. तो देखील सर्वाधिक वेगवान गोलंदाज विजय जयसिंग पावलेच्या विरुद्ध. आणखीन एक फटका सजवत असताना मोठी विकेट पलटवार केलाय विजय पावलेनं. रायगडचा टायगर आता स्वस्तामध्ये बाद झालाय. पहिला हात लागलाय एमबी फिटनेस वॉरियर बिचुंबे संघाला आणि मैदानाच्या बाहेर उस्मान पटेल. महाराष्ट्र राज्य तथा सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबई विश्वास आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे यांचं आगमन क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यांचं इथं आगमन पाहता सध्या पाहायला मिळते. थोडी मॅच थांबवा आपण विनंती करतोय. आपण सन्माननीय आदरणीय आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अतिशय जवळचे विश्वासू सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. तर सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे यांचं इथं आगमन पाहायला मिळते. मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य आणि तथा सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबई विश्वस्त आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे साहेबांचे आगमन या खरं तर क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. उरण पनवेल तालुक्यातील एक मानाची अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारत देशापर्यंत पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण ही चर्चा नेहमी पाहायला मिळाली. असे सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य आणि सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबईचे विश्वस्त आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय आणि सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे साहेबांचे आगमन मंचावर पाहायला मिळते. उरण पनवेल तालुक्यातील सर्वाधिक मानाची मोठी स्पर्धा, जिथे तुम्हाला एक फोर व्हीलर कार पाहायला मिळते. सर्वाधिक भारतातील मोठे आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत आणि सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे साहेबांचे इथं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबईची विश्वस्त देखील राहिलेत साहेब आणि तथा मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासूचे तर सैनिक असे म्हणावे लागतील असे राहुल दादा लोंढे साहेबांचं आगमन नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. क्रिकेटची स्पर्धा म्हणल्या तर दीपक शेठ पाटील असतील. सातत्याने कित्येक वर्षे या क्रिकेटचा तुम्ही प्रवास पाहिलात आणि मोठी नामांकित महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारत टेनिस विश्वामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे, अगदी पाहायला गेला तर खासदार संजय दीना पाटील साहेब आहेत तथा आमदार भाई जगताप साहेब देखील पाहायला मिळत असतात. या क्रीडांगणामध्ये विक्रांतदादा पाटील आमदार आणि यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा देखील पार पडताना पाहायला मिळाला. असे अनेक सारे मान्यवर राजकीय पटलावर नवीन नवीन चेहरे नेहमीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात आणि नुकताच त्यांचं आगमन देखील पाहायला मिळालं. असे राहुलदादा लोंढे साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळतं. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर विजय पावले आला. भारत टेनिस विश्वामध्ये सर्वाधिक तर महागडा आणि तेवढाच वेगानं जलद गोलंदाजी करणारा विजय पावले तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नुकताच ISPL 3 चं सीझन संपलंय. सर्वाधिक मोठी स्पर्धा इंडस्ट्रियल स्टेट प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये 32,50,000ची बोली लागणारा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये विजय जयसिंग पावले तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खोलामध्ये बॉल टाकला होता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा होता पण इथून बाल बचावलेत. सिंगल रन्स इथे पाहायला मिळते. धावपटा धावा लागले गेले त्या 16 धावा धावपटा लागले गेल्यात.
16 धावा धावपटला लागले गेल्यात. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये एमबी फिटनेस विचुंबी पनवेल संघाची एक विकेट जरूर गेले, पण समाधान भास्कर रायगडचा AK-47 आहे. अनेक सारे अर्धशतक त्याच्या नावावर पाहायला मिळाले. सर्वात कमी चेंडू तो खेळत असतो आणि त्यासोबत सर्वाधिक जास्त धावा ज्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत असतात ते नाव आहे समाधान भास्कर. कुंडेवाहाळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अनेक साऱ्या नामांकित स्पर्धेमध्ये समाधान भास्करची बॅट नेहमी बोलताना पाहायला मिळाली, पण त्याच्या जोडीला सध्या ऑल इंडिया सचिन काटकर असा आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतोय. माहुलगाव अंबापाडा या विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देखील पाहायला मिळतोय. तो सध्या नॉस्टा गेंडला 16 धावा धावपडला लागले गेल्यात. अखूट टप्प्याचा बॉल होता, वेग प्रचंड आणि यासाठी तर विजय पावळे देखील ओळखले जातात. पाहायला गेला तर विजय पावले सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आहे. खरं तर क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील त्यांनी गोलंदाजी केल्या. विजय पावले देखील पाहायला गेला तर मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. नुकताच हा देखील आपण उल्लेख केला की ISPL सारखी मोठी स्पर्धा ज्याची चर्चा प्रचंड असते आणि तिथे देखील सर्वाधिक जास्त बोली या खेळाडूला पाहायला मिळाली. 32,50,000 बोलीने या खेळाडूला या संघामध्ये माझी मुंबई या संघातून खेळताना पाहायला मिळालं होतं. तथा दुसरं पर्व ज्या खेळाडूला जिंकून दाखवलं होतं असं तुम्हाला विजय पावले सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल रस्ते जोडली गेली आणि आता एकेरी दामिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 17च्या घरात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एमबी फिटनेस विचुंबी पनवेल संघ सध्या जाऊन पोहोचलाय तो 17च्या घरात. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना नमस्कार. गौतमी पाटील, राधे एंटरप्राइजेस आयोजित माझ्या उरण नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड स्पर्धा फायनलला खुशखबर 24 मेला राधे एंटरप्राइजेस आयोजित मनोरंजन पनवेल मला आमंत्रित केल्याबद्दल डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी मनापासून आभार. मी तुमच्या मनोरंजनाला सायंकाळी मला आमंत्रित केल्याबद्दल राधे क्रिकेट मैदान संतोष शेट पाटील, सुनील शेट मडवी. कलाकारांची खरं तर खान आणि कलाकारांचं मैदान, कलाकारांना योग्य ते प्लॅटफॉर्म देण्यासाठी ओळखलं जाणारं मैदान आहे. स्विंग बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विंग बॉल आणण्यात आलाय, जिथे एका बाजूला तुम्ही रबर बॉल पाहू शकता, दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल असा वापर, असं मिश्रण या चेंडूचं पाहायला मिळतं. आणि गोलंदाजी ट्रॅकवर भेंडकलचा सितारा जुगल घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भेंडकल गावाचं स्वप्न ज्यानं पूर्ण केलं, यंदा बाईक देखील जुगलनं जिंकलंय. आणि याच क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं तर उरण प्रीमियर लीग मध्ये उपविजेता ठरलेला जुगल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कोटनाकाच्या मैदानामध्ये चॅम्पियन राहिला तर हा जुगल, आणि तो सध्या जुगल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्विंग बॉलचा पहिलाच बॉल शरीराच्या थोडासा दूर राहिला, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. जास्त स्विंग हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचवेळी आव्हांतर चेंडू देखील येताना पाहायला मिळाला. धावपटा धाबा लागले गेले त्या 18 धाबा. नामांकित एक मोठी स्पर्धा आहे. अनेक साऱ्या महाराष्ट्रातील कलाकारांना एकत्र आणण्याचं माध्यम आहे राधे एंटरप्राइजेस. उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी जर कोणी आणली असेल ते नाव आहे ते राधे एंटरप्राइजेस. या स्पर्धेच्या माध्यमातून एक ग्रामीणला फोर व्हीलर, एक खरं तर ओपन कॅटेगरीला फोर व्हीलर, अशा 2 फोर व्हीलर कार नेहमीच या स्पर्धेने पाहिल्यात. सोन्याच्या चेन असतील, LED TV असतील, या सर्व या स्पर्धेने पाहायला मिळाल्यात. कृष्णा सातपुते खेळताना पाहायला मिळाले. भारतातील सर्वाधिक ज्या खेळाडूला मागणी पाहायला मिळाली तो केतन मात्रे देखील खेळताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जगत सरकार सारखा मोठा खेळाडू ही स्पर्धा खेळून गेला. अजून येणाऱ्या कालावधीमध्ये अमित नाईक तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रथमेश टाकला तुम्ही खेळताना पाहणार आहात. चैतन्य पाटीलची तेवढीच चर्चा आहे. आणि मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम देखील उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. बरेचसे तुम्हाला मोठमोठे आयकॉन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल शरीक्षात पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न, जास्त स्पिन केलाय तो जुगलनं. चेंडू पडला आणि त्यानंतर काटा देखील लगेच बदलवतोय. धाव पडला, धावा लागले गेले ते 20 धावा पाहायला मिळतात. समाधान वास्कर सध्या जास्त चेंडू खेळलाय, धावा फार कमी. हे चित्र फार कमी पाहायला मिळतं. कुंडेवाळ गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू, जो खेळाडू फार कमी चेंडू खेळतो आणि सर्वाधिक जास्त धावा त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल लवकर पिक केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्पिन आउट ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडं, आउट ऑफ द फॅन्स. आलाय आणखीन एक षटकार.
जी शिंदे साहेबांचं तुम्ही संगीत ऐकताय, धर्मवीर आनंद शिंदे यांचे खरं तर शिलेदार आहेत आणि हा वारसा कित्येक वर्ष जपला. म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सातत्यानं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल, अनेक खरं तर शेतकऱ्यांसाठी योजना असतील आणि या परिसरामध्ये विकासाची गंगा सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हे करत असताना आणखीन एक मी नाव आवर्जून घेईन ते म्हणजे चैतन्य पाटील यांचं. त्यांच्या माध्यमातून आज वैद्यकीय कक्षामध्ये या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा अपघात झाले तेव्हा तेव्हा डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सारे समाजकार्य करणारे आमचे चैतन्यजी पाटील पण यावेळचा बॉल सरळ चेंडूला पाठवून दिले खेळाडू कक्षामध्ये. मै हू ना हे सांगणारा फटका आलाय सचिन काटकरच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. धावा लागले गेले त्या 33 धाबा 33 रन्स सचिन काटकरला मैदानाच्या आतमध्ये आणलाय आणि तर सध्या गोलंदाज तो काटाच काढतोय. फॉलिंग स्विफ्टचा फटका पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्पेअर लेग एरियामध्ये तुम्हाला केदार पाहायला मिळतात. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावपटा धावा लागले गेल्या त्या 34 धावा पाहायला मिळतात. धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल षटक पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न. जुगलचं षटक थोडस महागडं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश मात्रे ज्यांना आयएसपीएल गाजवली, आयएसपीएल तो देखील खेळाडू खेळलाय. त्यानंतर पण विजय पावलेला खेळताना पाहिलंय त्यानं देखील आयएसपीएल ची स्पर्धा गाजवल्यात. दुसऱ्या गाजवल्या नाही तर जिंकला देखील. पण दुसऱ्या बाजूला सध्या जुगल करत जो उरण प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी त्याने केलंय. उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व जो चॅम्पियन राहिलाय या क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये तो उपजिता ठरलाय. आणि बेंडकल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू बेंडकल म्हणण्यात रेदर क्रिकेट असेल त्यासोबत कबड्डी असेल अशा खेळाडूंना खरं तर जिवंत ठेवणारे गाव आहे जुगल गरत. आणि त्याच गावातील हा सितारा. हा बॉल वेगानं प्रचंड पाहायला मिळालाय. फास्ट अँड फिरोज चेंडू टाकत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल जरूर आलाय या षटकामधील. आणखीन शेवटचा आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाबा थांबवण्याचं देखील काम करावं लागणार आहे. कारण क्रीडांगणामध्ये 5 षटकांची मॅच तुम्ही खेळताय ज्यामध्ये तुम्हाला एक स्विंग चेंडूचा देखील वापर करायचा आहे. एक स्विंग षटक देखील हाताळायचं आहे. या सर्व गोष्टी बऱ्याचशा पाहायला मिळतात. आधुनिकता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले लेट कटचा फटका जरूर पाहायला मिळतोय. सिंगल रन इथून आले. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय. समाधान यासाठी तर ओळखले जातात आणि आता दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 37च्या घरात. 4 पावलं दूर महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आणि तथा उपमुख्यमंत्री ज्यांचे शिलेदार राहुलदादा लोंढे साहेब, मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य, विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबई, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती आणि शिवसेनेचे प्रवर्तक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय आज शिवसेनेचा वाघ आपल्या सोबत आहे. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात्र गोत्र आणि धर्म आमचा केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. आदरणीय दिघे साहेब नेहमीच म्हणायचे माझा विश्वासू आणि एकनिष्ठ असे एकनाथजी शिंदे साहेब. बाळासाहेबांनी एक ओळ म्हणाले होते की हे जे
दाढीवाले आहेत ना ते काहीही करू शकतात आणि महाराष्ट्राला आज लाडके उपमुख्यमंत्री आपण एकनाथजी शिंदे साहेब यांना पाहतो आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये कार्यरत असणारे आदरणीय राहुलजी लोंढे साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. आज आपण पाहिलं ना महेंद्र शेठ तुर्वे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे. खरं तर आज कदाचित त्यांना वेळ मिळाला तर त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. शिवसेनेचे आणखीन एक दमदार कार्यक्षम आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांना देखील आपण पाहाल. थोरवे साहेब यांची उपस्थिती होत असताना पाहायला मिळणार आणि अनेक बाबी आहेत. खरं तर आपण पाहतो ना विपुल सर आज या स्पर्धेने मोठी उंची गाठलेली आहे. त्याचे शिल्पकार आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर या स्पर्धेचे जनक आहे आणि त्यांच्यावरती असणारा प्रेम आहे म्हणून आपण त्यांना पाहत आहोत. खरं तर आदरणीय संजय दिना पाटील साहेब या स्पर्धेला पाहायला मिळाले आहेत. विक्रांत दादा पाटील साहेब यांना आपण पाहिलं उद्घाटन प्रसंगी. भाई जगताप साहेबांना आपण पाहिलेलं आहे. सदतीस बनलेले आहेत. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येईल. महत्वाचे षटक आहे. फेरबदल होत असताना सदतीस बनलेले आहेत. जेव्हा 50,000च्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होत होत्या ना तेव्हा आदरणीय दीपक शेठ पाटील साहेबांनी 6 लाखाचं आयोजन याच मैदानावरती केलं होतं आणि कार ठेवलेलं पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू येत असताना पाहायला मिळाले. पाना रविवारची बाट संपूर्ण रायगडकरच नव्हे तर महाराष्ट्र मधून प्रत्येक क्रिकेट रसिक पाहतोय की गौतमी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मला तर गर्दीची चिंता वाटू लागली आहे कारण तुम्हाला आता इथे जास्तीची गर्दी मैदानाच्या रेलिंगच्या शेजारी दिसत नाहीये परंतु काही प्रेक्षक जे आहेत ना ते तुम्हाला गाड्यांवरती बसलेले पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल होता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. विपुल ठाकूर आलेत केगावचे आणि पहिलाच बॉल हलक्या त्याने टाकण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला. धावा थोड्याशा जास्त बनल्यात. वैशाली आणि 7-11 सोनारी संघाच्या आता ब्रेक थ्रूची गरज देखील आहे. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. एका बाजूला समाधान भास्कर आणि त्याला आता चांगली साथ देतोय तो सचिन काटकर, भारतातील असा एक आयकॉन आणि असा एक खरं तर दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण आता ही चांगली पार्टनरशिप जमा करायला गेल एमबी फिटनेस बिचुंबी पनवेल संघाला 5 षटकांमध्ये 55 पेक्षा जास्त पल्ला पार करावा लागेल. कारण यष्टिरक्षक तुम्ही सध्या मनीष खरतला देखील पाहू शकताय. विपुलचा हा बॉल जसा आलाय स्पीच हिटचा फटका पाहायला मिळाला. नेत्र दीपक फटका आवडला असेल तर रायगडच्या AK-47 समाधान भास्कर साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. त्यासोबत तुम्हाला खरं तर चेन्स गल देखील पाहायला मिळतात. लावण्यवती पाहायला मिळतात. सिद्धू गुरव सरांचा देखील आपण एक वेगळी अदाकारी पाहायला मिळाली. सर्वांनी आदरणीय सागरजी भोमकर आणि त्यासोबत रोशनजी भोमकर शिवडनवरून ते देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. दीपक शेठ पाटील यांच्यावर असलेलं त्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळते. सागरजी भोमकर आणि रोहनजी भोमकर साहेबांना आपण इन्व्हाइट करतोय. आपण देखील या मंचावर ते देखील स्पर्धा एन्जॉय करतायत. अशी एकमेव सध्या जयेश सर आपण स्पर्धा पाहताय. या स्पर्धेचा खरं तर फार मोठा इतिहास आहे. स्पर्धा पाहण्यासाठी कर्जत, अलिबाग, रोहा, पोलादपूर या विभागातून प्रेक्षक टेम्पो करून यायचे. तेवढी प्रेक्षकांची हजारोंची लाखोंची गर्दी या क्रीडांगणावर पाहिलंय. सध्या युट्यूबचा जमाना पाहायला मिळतोय. सध्या 6वी रात्र आहे पण 7 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यामुळे एक सर्वाधिक मोठी करतरी स्पर्धा पाहायला मिळते. सध्या क्रिकेटचा जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला हंगाम संपत चाललाय पण अशी एक लोकप्रिय स्पर्धा आहे जिथे भारतातील सर्वाधिक मोठे आयकॉन खेळताना पाहायला मिळाले. अगदी पाहायला गेलं तर जगत सारखा सर्वाधिक महागडा आयकॉन या स्पर्धेने पाहिलात. टेनिस क्रिकेट मधील खरं तर देवता ज्याला खरं तर आपण पाहायला गेलं सचिन रमेश तेंडुलकरची उपमा देखील देण्यात आली. असा कृष्णा सातपुते तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. या स्पर्धेला ज्यांना मोठे खरं तर ज्या खेळाडूला मोठे केलंय असा खेळाडू देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. ओमकार देसाईला तुम्ही खेळताना पाहिलंय. त्यामुळे एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आज देखील असा खेळाडू खेळतोय या विभागाला बिलॉंग करणारा ज्यांना भारत पाकिस्तानच्या विरुद्ध मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली असा विश्वजीत ठाकूर देखील तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतोय.
लोवर फुलटॉस बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. विश्वजित ठाकूर विश्वाला गवसणी घातल्या. अगदी दुबईमध्ये सारजाच्या स्टेडियमवर जाऊन भारत पाकिस्तान या मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकून दिली, तथा या क्रीडांगणामध्ये अनेक सारे मिडन षटक ज्याचे पाहायला मिळाले असे खरं तर समर्थकडून देखील खेळताना पाहायला मिळाले. काल केतन मात्रे ज्यानं 40 बाईक जिंकल्या होत्या, 7 कार ज्यानं जिंकल्या, तो देखील खेळाडू कालच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. समाधानच्या बॅटमधून, सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. लॉंगॉन एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेगानं येताना पाहायला मिळतात. जुगल तिथे पाहायला मिळाले. किशोरला अजून तेवढ्याच फिटनं मी पाहतोय. पोर्टिलसचा खेळाडू आहे किशोर, गरज पुंड्या या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. समीदा नागाव असेल, त्यानंतर गावदेवी गावठाणमधून देखील चांगलासा किशोर गरज खेळलाय. आणि किशोरकडे जी मॅनेजमेंट आहे, किशोरकडे जी बुद्धी आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये, ती नेहमी तो चांगल्या रीते वापरत असतो. पण या वेळचा बॉल फटका चांगला सजवलाय, आउट ऑफ द पार्क. अंकित शिवकर आलाय आणि अंकित शिवकरच्या बॅट मधून चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार. ते अंकित शिवकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. चला आपण सन्मानाकडे देखील वळतोय. सन्माननीय आदरणीय मान्यवर राहुलदादा लोंढे साहेबांचे इथं आगमन झालंय आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य आणि सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबईचे विश्वस्त आहेत सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू अशी सरसेनापती सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं सातत्यानं पाहायला गेलं तर शिवसेना माझी आणि मी शिवसेनेचा आज महाराष्ट्रामध्ये जी खरं तर मुंबई आणि मुंबईमध्ये मराठी माणसांना ताटमानेनं जगवण्यासाठी ज्यांनी खरं तर पुढाकार घेतला, असे सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे साहेबांचा इथं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य तथा सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबईचे विश्वस्त आहेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला, त्याबद्दल सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करताना सर्व आयोजन कमिटी पाहायला मिळाली. पण हा सन्मान होत असताना आणखीन एक मोठा फटका सजवला गेलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडं, मिळतील धावा 6, आलाय आणखीन एक षटकार. आज खरं तर मुंबई असेल या संपूर्ण मराठी माणसांना आज वेगळ्या खरं तर उंचीवर नेण्याचं काम करणारे सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे सर्व विश्वासू सहकारी पाहायला मिळतात. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये जाताना पाहायला मिळाला. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पुरली ती 59च्या घरात. साहेबांना पण विनंती करतो की त्यांचं मनोगत साहेब आपण व्यक्त करावं. मी काय जास्ती मनोगत व्यक्त करणार नाही, पण इथे जे संघ आहेत, आमचं सहकारी आहे चैतन्य आणि तिन्ही शेठ लोकांनी सगळ्यांच्या नावे पुढे शेठ लिहिलेलं आहे, त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. एक चांगली बातमी, मी स्वतः जगातलं प्रसिद्ध असं दादरचं सिद्धिविनायक मंदिरचा ट्रस्टी विश्वस्त आहे. जो संघ अंतिम विजेता ठरेल त्या संघाला सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये आरतीचा मान देण्यात येईल, हे मी या ठिकाणी घोषित करतो. त्यामुळे बाप्पाची आरती सगळ्यात मोठी असते. अनेक रथी महारथी सेलिब्रिटी येतात, विजयी संघाने पण यायचं आहे. शुभेच्छा. थँक्यू.
धन्यवाद. सर्वात मोठी खरं तर ही बाब आहे. खरं तर अनेक व्ही-आय-पी सेलिब्रिटी अमित सचिन तेंडुलकर असतील, त्यासोबत अमिताभजी बच्चन असतील, अनेक खरं तर मराठी जगतातील अभिनेते पाहायला मिळत असतात. अनेक क्रिकेटर असतील, ज्यांचे खरं तर दैवत सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिरामध्ये जो संघ इथे विजेता ठरेल आणि या स्पर्धेतून साहेब रजाक येताना पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय राहुलदादा लोंढे साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळालं आणि या स्पर्धेतून रजाक येताना देखील पाहायला मिळतात. अतिशय चांगली अशी बाब. सिद्धिविनायक ट्रस्ट दादर मुंबईचे विश्वस्त आहेत. मुख्य सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे राहुलदादा लोंढे साहेबांचे इथे शुभागमन पाहायला मिळाले आणि त्यांचं इथे ते या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात. त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलाय, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल या स्पर्धेत शोभा द्विगुणित साहेब तुमच्यामुळे झाली आणि तुमच्या उपस्थितीमुळे आणखीन या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवली, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. 60 धावा धावपट्टा लागले गेल्यात, 2 विकेट गेल्यात. सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 9 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून धावा देखील चांगल्या होताना पाहायला मिळाल्यात. 60 धावा धावपट्टा लागले गेल्यात. यावेळचा बॉल हॅमर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. केदार भोईर वेगानं आलाय, झेल खाली महत्वाची विकेट टिपलंय आणि झेल खाली केदार भोईर पाहायला मिळाले. तिसरा खेळाडू, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. केली होती की 50-55 आणि त्याही पेक्षा तर पुढे गेलाय. 60 वर जाऊन संघ पोहोचलाय. महत्वाची विकेट साईश मात्रेनं पुंड्याचा गोलंदाज आणि त्यानं महत्वाची विकेट देखील मिळवलाय. आणखीन आता काही शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये 60 धावा होताना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चिंचपाड्याचा ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता राहिलाय. साईश मात्रेनं चांगले षटक टाकले. शेवटचं षटक असं म्हणतात की हाणामारचे षटक असतं, त्यामध्ये धावा येणं फार गरजेचं असतं. पण त्याच्या विपरीत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घडलंय. फक्त 8 धावा आल्यात, त्यामुळे धाव संख्या पाहायला मिळते ती अवघ्या 60 वर. शेवटचा बॉल या इनिंग मधला. कोणता संघ आपलं अस्तित्व टिकवणार उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये, यासाठी ही सध्या स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. शेतक पर्यंत पोहोचलेत. वाटत कॅच, कॅच ऑफ द नाईट. झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला काय हरकत आहे. कमालीचा झेल टिपलाय शेतरक्षकानं. विवेक हातनोलकर चिरनेरचा खेळाडू आणि त्यानं टिपलाय हा सुंदर अविश्वसनीय झेल. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. फिटनेस वॉरियर विचुंबे पनवेल या संघानं 5 षटकांमध्ये 60 बनवल्यात. तुम्ही कुठेही जाऊ नका. 61 धावांचा पाठलाग होणार की या धावा रोखल्या जाणार. पण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर असा एक आवाज, महाराष्ट्रातील खरं तर आकड्यांचे तज्ज्ञ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये हा आवाज ऐकायला मिळत असतो. अशी आमचे परममित्र महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या समोर ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद.
राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांनी आयोजित केलेला आणि एक देखणं स्वप्न आज सत्यामध्ये उतरत असताना मला मिळत आहे. उरण पनवेल ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 UPPL 2026 सीझन 1 पहिलं पर्व आणि ज्याच्यावरती करावं गर्व असं हे पहिलं पर्व पाहायला मिळत आहे. 16 ते 24 मे या 9 रात्रींमध्ये रंगणारा हा दैदिप्यमान सोहळा आज मात्र पाहायला मिळतो. प्रथम क्रमांक 3 लाख रुपये व मानाचा करंडक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1.5 लाख रुपये व मानाचा करंडक, तृतीय आणि चतुर्थ, तृतीय क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये व मानाचा करंडक, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 40,000 रुपये व मानाचा करंडक, मालिकेभरासाठी कार, बेस्ट बॅटरसाठी बाईक पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजासाठी सायकल आहे. तथा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक पाहत आहोत. मॅच खिडबळी यात 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे, इरादे मोठे घेऊन खेळाडूंना उतरावं लागणार आहे. दोन्ही संघ असे खेळतात ज्यांनी एक एक सामना गमावलेला आहे. वैशाली कॅटरन्स आणि सार्थ एंटरप्राइजेस सोनारी, संदीपजी पाटील, संकेतजी कडू यांच्या मालकीचा संघ आहे. संकेतजी कडू खरं तर एक उत्कृष्ट संघ मालक आणि वैशाली कॅटरन्स अँड इव्हेंटचे सर्वेसर्वा महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2023 त्यांनी जिंकलेल्या प्राजक्ता माळीचे शुभ असते. एका बाजूला तुम्ही पाहिला महेशजी भिंगारकर साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतो MB फिटनेस वॉरियर्स विचुंबे. विचुंबेचा एक संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठान ज्यांच्या नावाने खेळत असताना आपण संघाला पाहिलेलं आहे. आणि नयन भगतच्या नेतृत्वाखाली निलेशजी कांबळे साहेब यांच्या मालकीचा संघ जो सुपर 8 मध्ये दाखल होत असताना मला मिळालाय. मागील मॅचचीच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळते. आघाडीला येत असताना मनीष गरद आणि त्याच्या साथीला प्रथमेश मात्रेला आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळाले. चांगला सामना पाहायला मिळणार या ती मात्र शंका नाहीये. एका बाजूला तुम्ही पाहता पिंक अँड फ्लोरसेंट ग्रीन कलरची जर्सी वेअर केलेले ही आघाडीची जोडी आय सेफ्टी वेअर करून प्रथमेशला आपण मैदानावरती पाहत आहोत. रायगड प्रीमियर लीग या वर्षीचा हंगाम ज्याच्या नावाती कार पाहायला मिळाली आणि नवे तर अनेक स्पर्धा सातत्याने गाजवणारा एक दर्जेदार असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. मनीष पाटीलला आपण पाहत आहोत. उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावाती बाईक पाहायला मिळाली आहे आणि खरं तर नावे गावाला बिलॉंग करणारा पनवेल तालुक्यातील उल्वेनोड विभागातील नावे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू एका बाजूला आहे, तर एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये उरण तालुक्यातील फुंडेचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी एक वेगवान गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. अगदी एक द्रुत गती गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला मिळेल. पहिलं षटक महत्वाचं आहे आणि ते कोणाच्या हाती सुपूर्द केलं जाईल. गोलंदाजी मार्कमध्ये ध्रुवित मात्रेला आपण पाहत आहोत. या छोट्या चणीचा असला ना तरी वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा ध्रुवित याचा क्रिकेटचा कालखंड फारसा मोठं राहिलेला आहे. आपण पाहिलं ना तर सातत्याने त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु काही वर्ष तो ऑफ कलर राहिलाय. त्याचं कारण होतं त्याचा खरं तर घर संसार असेल किंवा त्याची नोकरी व्यवसाय असेल, प्रपंच तो देखील सांभाळावा लागतो आणि त्यामुळे तो थोडासा क्रिकेटपासून दूर राहिलेला पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ज्या ज्या वेळेला संधी मिळते ना त्या वेळेला तो मोठं क्रिकेट खेळण्याचा नेहमीच जिथे प्रयत्न करत असतो. असा ध्रुवित गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. 12,000ची बोली त्याला मात्र संघाकडून लागलेली पाहायला मिळाली होती. उस्मान पटेलसाठी सर्वाधिक जास्त बोली लागलेली पाहायला मिळाली 22,000. त्याला खर्च केलेल्या संघाने 8,000 पॉईंट बालाजी विजय पिल्लेसाठी खर्च केलेले पाहायला मिळाल्यात. इम्पॅक्ट प्लेयर फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलाय. बॅटिंग टीमने इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे. मनीषला आपण पाहत आहोत. तर जुगल घरत भेंडकरचा खेळाडू 15,000 पॉईंटला सोल्ड झालेला पाहायला मिळाला होता. तर त्याच वेळेला मनीष घरत 14,500 पॉईंटला तो सोल्ड झालेला आहे. चांगला सामना पाहायला मिळेल या ती मात्र शंका नाही. महागडे खेळाडू आज मात्र संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतात. केदार भोईर 4,500 पॉईंटला तो सोल्ड झालेला आहे. 3,500ला किशोर घरतला आपण पाहिलं. फुंडेचा खेळाडू. उरण तालुक्याचे जास्तीचे खेळाडू जे मात्र वैशाली कॅटरर्स अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघामध्ये पाहायला मिळतात. दिनेशजी बंडा यांना देखील या खेम्यामध्ये आपण पाहत आहोत.
नवघरचे माजी उपसरपंच यावेळेला खालच्या हाताने केला होता क्षेत्ररक्षक त्यानं आज सिंगल कंप्लीट होत असताना मला मिळते. पहिल्याच बॉलवरती चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग इथे धारण केलेला मला मिळाला. सिंगल आली. एकेरीने सुरुवात होत असताना मला मिळते. श्री गणेशा झालाय. मोठ्या धाबा इथून गोळा करावा लागणार आहेत. लक्ष 61 धावसंख्येचं आहे. सामना बनेल याती मात्र शंका नाही. मॅच बनेल का? आज खरं तर तन्मयजी माळी यांना आपण पाहत आहोत. 24 इव्हेंट साठी चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. परंतु चर्चा अनेक कॅमेरामनची आहे. त्यामधील एक कॅमेरामन आज आपल्या सोबत आहे. जिथे विघ्नेश पाटीलला आपण पाहत आहोत. बाम असा उरण तालुक्याचा लाडका कॅमेरामनांना जिथे कॅमेरा मारला म्हणून 2000 रुपयाचा कॅश प्राईज जिंकणारा कॅमेरामॅन आहे. आज तो आपल्या सोबत आहे. त्याला आपण पाहत आहोत. त्याच वेळेला रसायनीचा पोसरीत असणारा अमोल पाटीलला देखील तुम्ही पाहत आहात. यावेळेला लोड फुलतोच. एका हातामध्ये ब्लफ काढलाय. काय झेल पाहायला मिळाला. नेत्रदीपक. अविश्वसनीय. अमानवीय. अफलातून झेल. फलंदाज बाद. आहे. आजची रात्र 6वी रात्र आहे. परंतु विपुलजी पाटील सर चालू तर चालू काय. मयूर वाघमारेने स्क्वेअर लेगला झेल पकडला. जणू काय त्याला आधीच ठाऊक होतं की इथे उडी मारायचे. त्याने आधीच उडी मारली. विवेक हातनोलकरने थोड्या वेळापूर्वी जो कॅच पकडला होता ना, स्वतः जणू काय गालीच्या अंतरलेला आहे. ज्याच्यावरती त्याने डाई मारली. स्वतःला रोल करत असताना विवेक हातनोलकरने अविश्वसनीय झेल पकडलेला पाहायला मिळाला. परंतु त्याहूनही अधिक ध्रुवीचा झेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 अशा कॅचेस पाहायला मिळाल्या. 3 विविध क्षेत्ररक्षकांनी टिपलेला आपण पाहिल्यात. धावफलकावरती 1-1. नवीन बॅटर विजय जयसिंग पावले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेन पॉलॉक साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज. त्याच्या सान्निध्यामध्ये त्याने गोलंदाजी नेटमध्ये सराव केला. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव. 3 दिवस त्याने सातत्याने सर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत नेटमध्ये प्रॅक्टिस केलेली मला मिळाली. त्यांना गोलंदाजी त्याने केलेली आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल त्याने गाजवली. पहिलाच बॉल तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय पावलेची पावलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार. मध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये ज्या वेळेला हा खेळाडू आला, आडवा पाकने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. बेगाने यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलेला आहे. 5-1. विजय पावले ज्या वेळेला ऍज अ गोलंदाज म्हणून संघामध्ये खेळत होता. पालीची नाईटची स्पर्धा 30 धाव्या होत्या संघाला. बॅट उचलून तो मैदानाच्या आतमध्ये गेला आणि काय बॅटिंग केली होती त्याने. 5 बॉल 5 षटकार. पालीच्या नाईट मध्ये डिंगडॉंग हारलं की काय असा प्रत्येक जण चर्चा करत होता. बॉल खाली राहिलाय. बॅटर बीट. विकेट किपर बीट. शॉट फाईन लेग इथे कामी आलाय. सिंगल येते. धावफलकावरती एकंदरीत 6 ऑन द बोर्ड आहेत. तिथे येणारे 26 बॉल आणि 56ची आवश्यकता अजूनही राहिली आहे. विजय पावले तिथेच नाही. ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा कर्णधार. भारतीय संघासाठी खेळणारा खेळाडू ज्याला त्याने गोलंदाजी केली. केवळ गोलंदाजी केली नाही, रत्नागिरी संघाकडून खेळत असताना 6 बॉल 8 धावा त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स त्याने केल्या. लेदर बॉल मध्ये चांगला अनुभव. त्याचा प्रदीर्घ कालावधी त्याचं चांगलं पाहायला मिळालं. असा विजय पावलेला आपण मैदानावरती पाहत आहोत. अनेक किस्से आहेत विजय पावलेचे ज्याने क्रिकेटचा काळ नाही तर एक सातत्याने आख्यायिका बनत चाललाय. तो मांगली गावाला बिलॉंग करतो. 32 शिराळा असा तालुका आहे. नागाची पंचमी सर्वाधिक जास्ती मोठी थाटात जिथे उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. इथून एक सिंगल मिळेल. 7 धावा धावफलकावरती बनल्यात. एखादा मोठा फटका हवा मॅच मध्ये येण्यासाठी आणि कदाचित विजय पावले
त्या शोधामध्ये पाहायला मिळत होता. सिंगल आली आहे, धावफलकावरती धावा बंडेला पाहायला मिळत आहेत. ते एकंदरीत 7 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 24 बॉल आणि 24 चेंडू आणि 54ची गरज. चोवीस चेंडू आणि 54 धावा. क्रिकेटचा खेळ कधी क्षणार्धामध्ये पिचे मूड म्हणेल ना याचा मात्र नेम नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून ॲडव्होकेट रत्नदीप राम पाटील, आर आर पाटील साहेब संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. या आकर्षक करंडक आपण पाहतात. त्याच वेळेला सिडको शहरांचे शिल्पकार को पार्टनर म्हणून त्यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे विशेष करून आपण आभारी आहोत. होय, सिडको वी मेक अ सिटीज. आणि खरं तर आपण पाहिलं शहरांचे शिल्पकार म्हणून सिडकोकडे पाहिलं जातं आणि सिडकोचेही विशेष करून आपण आभारी आहोत. वी मेक अ सिटीज. सिडकोने सध्या त्याकडील मोठमोठ्या बिल्डिंग्स उभं करायला हाती घेतलेलं आहे. सिडकोचे नेहमी ज्या पद्धतीने आपण नवी मुंबईतील सर्वाधिक रेल्वे स्टेशन, तदनंतर सिडकोच्या माध्यमातून उभारलेली मेट्रो, या साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. या सामन्याकडे वळूयात. गोलंदाजी मार्कमध्ये सचिन काटकर, आंबापाडा माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करणारा आणि मुंबापुरीतील एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकर एंडला मनीष घरतला आपण पाहतो. 2 बॉल 2 धावा संख्येवरती तो नॉट आउट आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. स्लॉग स्वीप, लॅप शॉट, पॅडल स्वीप, हे जे फटके आहेत ना ते सातत्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहेत. फ्रंट लेग पुढे आणलेत, रिच मध्ये बॉल ठेवलेले नाही आहेत. आंबापाडा संघ नेहमीच नाव्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळालाय. त्यामुळे कमकुवत आणि ताकदवान दुबे काय आहेत ना हे चांगलं ठाऊक आहे या खेळाडूला. सचिन काटकरलाही ठाऊक आहे मनीष घरत कशा रीतीने बॅटिंग करू शकतो. मनीष घरतचा एक अंदाज निराळा आहे. मारामारी मला पट्ट, मी मारामारी करतं, हा नेहमीच तो म्हणत आलेला आहे. त्यामुळे त्याची मारामारी या मॅच मध्ये चांगली राहील का? इम्पॅक्ट प्लेअर आला आणि इम्पॅक्ट टाकावात लागणार आहे. यावेळेला लोड फुल टोस उंच गेला, लांब तितकासा गेलेला नाहीये. क्रिकेटमध्ये लांबीच्या धावा मिळतात, उंचीच्या नाही. फलंदाज बाद. काटकरने विकेट घेतली आणि म्हणून की काय मॅडी आमचा खरं तर काटा लगा हे गीत इथे लगावत असताना मला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हा झेल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. धक्के लागतायत. संघाच्या अडचणी सातत्याने वाढत असताना पाहायला मिळत आहेत. जुगल घरत येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. जुगल घरतला आपण दाखल असताना पाहायला मिळतोय. भेंडकळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. स्पेशली भेंडकळकर देखील दाखल झाले आहेत जुगलची बॅटिंग पाहण्यासाठी आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी. प्रत्येक जणाची उपस्थिती सर्वाधिक महत्वाची आहे. जुगल मैदानाच्या आतमध्ये येतो. कबड्डीसाठी जाणलं जाणार आहे गाव. अगदी आपण सातत्याने या गावाकडे पाहतो. गावामध्ये विठ्ठलाचा चांगल्या दर्जाचा उत्सव साजरा करण्यात येत असताना मला मिळतो. हे गाव अर्थात एकीचं बळ नेहमी दाखवतं. संकेत कडू देखील आलाय. संकेतलाही आपण पाहतोय. संकेत भोईर या स्पर्धेच्या माध्यमातून तोही आस्वाद घेण्यासाठी येत असताना मला मिळतोय. 7 बांडल्या 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती सचिन काटकर आहे. दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे त्याने. एक डॉट बॉल आणि पुढच्याच बॉलवरती विकेट. धावा रोखायचे आहेत. वैशाली कॅटरस आणि सार्थ एंटरप्राइजेस सोनारी. पुढचा बॉल. यावेळेला जुगल मागील मॅचचं कंटिन्युएशन याही सामन्यामध्ये व्यासपीठाला मानबंधन देणारा हा अफलातून स्ट्रोक षटकार. ठेवून आला जुगल. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या लांब लचक फटका.
आणखीन एक उंच जातोय, लांब किती जाईल? 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले चेडूच्या खाली. कॅच ड्रॉप. जुगलला जीवदान वरदान साबित होईल का? धावा मिळाल्यात तर 2 संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. स्कोर कार्ड वरती 15 बनलेल्या 2 फलंदाज बाद 20 बॉल. 46 ची आवश्यकता. पंचांची अदा पहा. असा कॅच सोडला होता सकाळी आंघोळ करता करता. ओला साबण जसा हातातून निसटतो ना तसा हा झेल इथे निसटत असताना मला मिळालाय. जीवदान क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती वरदान साबित होतात. ध्रुवीतला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. काय गोलंदाजी सातत्याने तो या स्पर्धेमध्ये करतोय. पहिलं षटक 7 धावांचं हाताळलं होतं. विकेट मिळवली होती त्याने एक. असा वेगवान गोलंदाज ज्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. 15ला 2. आणखीन एक जुगल. बॉल उंच जातोय. ध्रुवी चेडूच्या खाली आलाय. झेल त्याने आणखीन एक टिपला. धावता झेल उत्कृष्टरित्या त्याने जितला झेललेला आहे. 3 कॅचेस 3 फलंदाज बाद झाल्यात आणि एक मात्र क्षेत्ररक्षक. ध्रुवीतने हा झेल टिपला. फलंदाज बाद. त्याला होय डीजे मास्टर पश्चिम बंगाल. आता मात्र देखील तेच वातावरण पाहायला मिळतं. 15ला 3 आहेत. 15 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाल्यात. एकाना एका खेळाडूला तळ ठोकून उभं राहावं लागेल. संदीप पाटील पप्पू आला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. त्याला दाखल होत असताना आपण पाहत आहोत. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पप्पू सोनारी. पहा सिद्धिविनायकचं प्रसिद्ध असं स्थान या गावामध्ये आहे. मोठा उत्सव गावामध्ये साजरा करण्यात येतो. सोनारी आणि याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सोनारी म्हटल्यानंतर या गावाची ओळख बनलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संख्येची कडू सातत्याने सध्याच्या घडीला अनेक संघांना आपण पाहिलं संघाचं मालकत्व त्यांनी घेतलेलं पाहायला मिळतं. केतन मात्रे हा त्यांच्या जवळचा असा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. 15ला 3. पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्लोवर 1 होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स आलेले आहेत. जोखीम पत्करायची नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. 15ला 3 आहेत. 18 चेंडू आणि 46 ची गरज. 18 बॉल आणि 46 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. स्विंग बॉलचा वापर करण्यात येत असताना मला मिळतो आहे. धावफलकावरती 15 3 फलंदाज बाद झालेले मला मिळालेत. डीजे मॅडी आमच्या सोबत आहे आज. मात्र प्रणय मात्रे यांना पण पाहतात. मैदानाच्या आतमध्ये एक मात्रे धुमाकूळ माजवतोय. दुसरा मात्रे एका बाजूला स्कोरर म्हणून पाहायला मिळतोय. ध्रुवीतला आपण पाहिलं. मात्रेंचाही बोलबाला अलीकडे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये विजय पिल्ले बालाजी दाखल होत असताना मला मिळतोय. धावफलकावरती रन्स पडलेले आहेत ते 15 3 फलंदाज बाद. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. इथे मात्र तो खेळ करावा लागणार आहे. धावा गोळा करावा लागतील. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील ही लाख बादळे. सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला विजय पावलेला सिद्ध करावा लागेल. सांगली जिल्ह्यातून आज आपण रायगडाच्या उरण तालुक्यापर्यंतचा प्रवास एवढा दूरवरचा केलेला आहे. ते प्रदर्शन त्याला करून दाखवा लागणार आहे. 24 इव्हेंट्स थोड्याच वेळापूर्वी त्याचे एक रील सर्वाधिक जास्त व्हायरल होत असताना मला मिळाली. त्यामुळे प्रदर्शन प्रत्येक मॅच मध्ये विजय पावल्याचं महत्वाचं राहील. सिंगल घेत असताना मला मिळते. एकेरी धाव आली आहे. 17 धावा एकंदरीत धावफलकावरती आहेत. येणारे 17 बॉल आणि 44 ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 44 धावा.
पप्पू सोनारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. खरं तर मोठी खेळी त्यालाही साकारावी लागेल. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघतोय. चांगला चेंडू इथून पाहायला मिळाला. विजय पिल्ले बॉलला घेतलेलं वळण सातत्याने आपण पाहत आहोत. विजय पिल्लेला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. सध्या घडीला पंचांची ही भूमिका तो अदा करतो. ऍक्शन रिप्ले पहा. बॉलचा स्विंग जिकडे रबर तिकडे ना बॉल तिकडेच हेलकावे खाणार आहे आणि इथेही तेच पाहायला मिळालं. विजय पिल्ले गोलंदाजी करताना बॉल कसा त्याने ग्रिप केलाय ना, स्विंग कुठच्या बाजूला आहे तो दाखवत नाही. रबराचा आच्छादन कुठे आहे ना तो एक्झॅक्टली दाखवत नाही बा. अनेक वेळेला बॉलवरती ग्रिप करून ठेवतो, तदनंतर बॉल तो घेऊन येतो. आणि याच गोष्टीतून महत्वाचं आहे, बॅटरला हे समजायला नको की बॉल कुठे वळणार आहे. त्याकडे जास्तीचा कल विजय पिल्लेचा पाहायला मिळालाय. असत नाही साऊथ वरून तो क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल इथे घडला तरी काय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, फाईन लेगचा फिल्डर बीट, रन्स मिळतील 4. चौकार. असताना पाहायला मिळतोय. धावा मिळाल्या त्या बोनस आहेत. मी विनंती करेन महेशजी भिंगारकर साहेब आपल्याला व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे संघाचे संघ मालक संकेजी कडू साहेब आपल्याला विनंती आयोजकांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळतो, त्यामुळे आपण मैदान जिथे मात्र व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहोत या संघांच्या संघ मालकांना आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. 23ला 3 आहे, देणारे 14 बॉल 38 ची गरज. पुढचे 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे राहतील. मोठे फटके यदा कदाचित या बॉलवरती आले तर मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो आणि तो करावा लागणार आहे. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल आला. प्लेयाने मिस. काय गोलंदाजी होतीये. जणू काही सातत्याने गोफणीतून दगड निघावे ना, आगीचे गोळे तसेच टाकलेत. ऍक्शन रिप्ले तर पहा. सातत्याने रबर बाहेरच्या बाजूला पकडलाय, ग्रीप चांगला करतोय बालाजी. यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने सिंगल घेतली. जिम्मेदारी विजय पावलेने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि विजय पावले पुढच्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये सदतीची आवश्यकता असताना कशी बॅटिंग करणार हे पाहणं सर्वाधिक महत्वाचं राहील. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 बॉल सदतीची गरज. ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये विजय जयसिंग पावले आपल्या स्वतःच्या खांद्यावरती धुरा त्याने घेतलेली आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल का समंदर भी आएगा, ये टक्कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. बॅटिंग करावी लागेल विजय पावलेला. रन्स गोळा करावा लागतील. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. या वाऱ्याने मावळणारे आम्ही नाही आहोत आणि आज तो खेळ विजय पावलेला करून दाखवा लागणार आहे. 6 बॉल 30 धावसंख्येची गरज असताना तो विजय पावले पुन्हा एकदा पाहायचा आहे, ज्याने इम्रोज खानच्या अगेन्स्ट 5 बॉल 5 षटकार लगावले होते. खरं तर मी सातत्याने कोणाच्या अगेन्स्ट आलेले रन सांगत नाही, परंतु ती गोष्ट आठवावी लागणार आहे, कारण इम्रोज सारख्या गोलंदाजावरती याने हल्ले चढवलेत. एक ना अनेक विक्रम त्याच्या नावावरती पाहायला मिळालेले आहेत.
अंकिजी शिवकर साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे या व्यासपीठावरती. दीपक शेठ पाटील साहेब यांचे जावई ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. त्यावेळेचा बॉल खोलातला पाहायला मिळाला. येणाऱ्या 11 चेंडू आणि सदतीची गरज. विजय पावले स्ट्रायकर एंडलाय. सातत्याने प्रयत्न करतोय तो रन्स गोळा करण्याचे. आता मोठी फटकेबाजी करायचीच आहे. मोठे स्ट्रोक खेळावेच लागणार आहेत. अभी नाही तो कभी नाही. पुढचा बॉल गोलंदाज विजय पावले आडवा बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना मला मिळते केवळ एकेरी धाव. 10 चेंडू आणि 36 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 10 चेंडू आणि 36 धावा. 10 चेंडू आणि 36 ची गरज. सामना फारसा दूर चाललाय पप्पू. स्ट्रायकर एंडला विजय पिल्ले काहीशे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना मला मिळतोय. 25 ला 3. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर प्रचंड वेग आहे. हा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. अमांतर धाव येते. 34 ची गरज. 10 चेंडूचा खेळ बाकी. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर केवळ 17 बनलेल्या बॉल मिळाल्यात. गोलंदाजांची तुती बोलली आहे या खेळपट्टीवरती असंच म्हणावं लागेल. मयूर वाघमारेने आणखीन एक मेडनवर टाकताना बाला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फटका लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय परंतु विरुद्ध दिशेने जात असताना रायगडचा टायगर उस्मान पटेलने एक उत्कृष्ट झेल टिपलाय. फलंदाज बाद. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एमबी फिटनेस वॉरियर्स या संघाला आपण पाहिलं ना तर खरं तर एका बाजूला आपण पाहिलं तर आदरणीय महेशजी भिंगारकर साहेब असतील, चेतनजी सुरते असतील, मुन्नाभाई सुरते असतील, आनंद विचुंबेकर असतील, विचुंबेचे आनंद गोंधळी असतील. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर श्याम मात्रे असतील, सुरेश भोईर असतील, जयभाई आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. आणि आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्यावरती असणारं प्रेम ज्यांनी नेहमी दर्शवलेलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये किशोर घरात सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली आहे. येणारे 8 बॉल आणि आता मात्र 34 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 34 धावा. फारसा सामना दूर चाललाय. महेशजी भिंगारकर साहेब, त्यांचे जवळचे आदरणीय चेतनजी सुरते साहेब, मुन्नाभाई सुरते असतील, आनंदजी गोंधळी असतील, त्याच वेळेला श्यामजी मात्रे, सुरेशजी भोईर आणि जयभाई यांचं आगमन आपण पाहत आहोत. पुन्हा पुन्हा आपलं हार्दिक स्वागत. 27 ला 4 संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल कमी गतीचा होता. क्षेत्ररक्षक सचिन काटकर चेंडूच्या खाली आणि मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट विजय पावले आउट. येत असताना मला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दीपक मडवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. आदरणीय सुनील शेठ मडवी साहेब आपल्याशी संपर्क साधू इच्छित आहेत. धावफलकावधी 27 ला 5. प्रणय 7 ऑन दी बोर्ड. 27 ला 5 आहेत. पुढचा बॉल तने भगत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. येणारे 6 बॉल
आता मात्र 34ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 34 धावा. दिल्ली आणि देहरादून आता फारसं दूर वाटू लागले. बाद आहे, तेही एन्जॉय करतात या स्पर्धेला. खरं तर एक मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटल पाहायला मिळते. एक विकेट हॅट्रिक संकेत पाटील मुरबीच्या गोलंदाजाच्या नावावरती आहे. 4 जिथे मात्र फलंदाजांनी 3 बॉलवरती 3 चौका ठोकलेल्या आहेत. मेडन ओव्हर 5 आलेले आहेत. मयूर वाघमारे, भरत भगत, आकाश पाटील, अतिश ठाकूर आणि जगत सरकारच्या नावावरती मेडन ओव्हर आहे. 27 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावता झेल. ध्रुवीत मात्रेच्या हाताला आज फेविकॉलचा जोड आहे आणि तो तुटत नाहीये. त्याने आणखीन एक झेल टिपला. फलंदाज बाद. तर नाही बघत त्या नावावरती कॅश प्राइज आलेला आहे. 3 त्याने धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवलेल्या आहेत. सर्वेश मात्रे, राज पाटील आणि साईश मोकल त्यांच्याकडून आलेले आहेत. हे कॅश प्राइज जमा झालेले आहेत. जीपे स्वीकारला जाणार नाही. फलकावरती 28 ला 6 4 बॉल 33 ची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, विवेक अत्नोलकरचा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल येतो. आणखीन एक झेल टिपण्यात आला. 7वा फलंदाज बाद झालाय. आल्या आल्या जाऊ नका, फलंदाज बाद. साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं संघाचं मालकत्व ज्यांनी स्वीकारलं होतं, सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यावा. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मला मिळतं. संदीप पाटील, आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आणि मोठे ठाकूर टॉस साठी या. चला त्वरित, मोठे ठाकूर आपण कुठेही असाल त्वरित संपर्क साधा. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून मला मिळतोय. लगातारचे प्रतीक पाटील डॉट बॉल हातात असताना मला मिळालाय. चांगली गोलंदाजी प्रणित कडूला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. मैजी कडू साहेब यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये मला मिळतात. रायगड प्रीमियर लीग आणि चांदीचे ट्रॉफीचे आयोजक मैदानाच्या आतमध्ये त्यांचा चिरंजीव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्नात मात्र धाव मिळणार नाही आणि इथे सामना जिंकलाय एका मोठ्या फरकाने. 32 धावेने सामना इथे जिंकत असताना एमबी फिटनेस विचुंबे पनवेल या टीमने हा सामना जिंकला.
नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला संघ राहील सी अँड किया 11 भरून दुत्तुम आणि त्याच्या अगेन्स्ट एमबी फिटनेस वॉरियर्स. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन.